नमस्कार. मी संजय बाबुराव रुपाजी, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्रशाला उमरगा. आमची शाळा एक उपक्रमशील शाळा आहे. गेल्या वर्षी आमची शाळा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात तालुक्यात प्रथम पारितोषिक विजेती ठरली. याशिवाय यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात आमची शाळा जिल्ह्यात द्वितीय पारितोषिक विजेती ठरली. आमच्या शाळेत वेगवेगळे उपक्रम चालतात. बऱ्याच वेळा काही उपक्रमासाठी जसे सहल, कराटे प्रशिक्षण, देशात विविध ठिकाणी अभ्यास दौऱ्यांसाठी विद्यार्थ्याला जावे लागते. वेगवेगळ्या स्पर्धांसाठी परीक्षा फीस द्यावी लागते. यासाठी विद्यार्थ्यांना काही प्रमाणात निधीची आवश्यकता असते. आमचे बरेच विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असल्याने ऐनवेळी निधी उपलब्ध न झाल्याने ते या उपक्रमापासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना आतापासूनच बचतीची सवय लागावी म्हणून आम्ही एक शाळेची विद्यार्थी बचत बँक काढण्याचा निर्धार केला. सर्वप्रथम एक पालक सभा घेऊन त्यासाठी पालकांची संमती घेतली. याशिवाय पालकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा व सर्व व्यवहार पारदर्शक असावेत यासाठी मुख्याध्यापक व माझ्या नावाने पोस्ट ऑफिसमध्ये एक संयुक्त खाते चालू केले. त्यानुसार शालेय बँकेचे व्यवहार सुरू झाले. विद्यार्थ्यांना पासबुक वाटण्यात आले. त्यांच्या नोंदी कशा करायच्या याचेही विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. बँकेचा व्यवहार सुरळीत सुरू झाला. आजच्या डिजिटल युगात बँक फक्त कागदोपत्रीच असणे उचित वाटत नव्हते. यासाठी बँकेच्या नोंदी एक्सेल शीटमध्ये घेऊन एक बँक सॉफ्टवेअरच तयार झाले. विद्यार्थ्यांना या डिजिटल नोंदी कशा करायच्या याचे कॉम्प्युटरवर प्रशिक्षण देण्यात आले. आता ॲपशीटच्या माध्यमातून आमचे विद्यार्थी आपल्या अकाउंटचे नोंदी ऑनलाईन पाहू लागले. आपल्या नोंदी बघण्यासाठी ते वर्ग शिक्षकाकडे ॲप्लिकेशनवर आपल्या वर्ग शिक्षकाच्या मोबाईलवरील ॲप्लिकेशन काढून ते आपापल्या नोंदी पाहू लागले. अशा प्रकारे आमची बँक ऑनलाईन झाली आणि बँक ऑनलाईन झाल्याने पालकांचा विश्वासही दुणावला. माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या बचत खात्याचे व त्यांच्या बँकेचे जे पदाधिकारी आहेत ते निवडण्याचं स्वातंत्र्य करता गुप्त मतदान पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. आणि गुप्त मतदान पद्धतीनं ते विद्यार्थी त्यांचे ते बँकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी ते गुप्त मतदान पद्धत अवलंबून मतदान करत आहेत. आणि लोकशाहीला आवश्यक असलेली जी गुप्त मतदानाची प्रक्रिया आहे ती शांततेत या ठिकाणी पार पाडली जात आहे. आजच्या आपल्या बँकेच्या या इलेक्शनची उत्सुकता विद्यार्थ्यांना लागलेली आहे. निकाल काय लागेल याची ते वाट बघत आहेत. आत्ताच वोटिंग पूर्ण झाली. आता निकालाची गणना थोड्या वेळातच चालू होईल. तुम्ही तिघी या. जाधव प्रमिला 34, हां अपिया 31, ईश्वरी माने 13. या निवडणुकीमध्ये ईश्वरी माने
त्यानंतर प्रमिला जाधव आणि अभिया उस्ताद हे 3 तुल्यबळ असे उमेदवार होते. या उमेदवारांना बँकेचे जे सदस्य आहेत विद्यार्थी त्या सदस्यांनी मतदान केलेलं आहे. हे मतदान आपण लोकशाही पद्धतीनं अगदी EVM हे जे ॲप आहे मोबाईलवरील त्या ॲपच्या माध्यमातून घेतलेलं आहे. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मते पडलेला जो विद्यार्थी उमेदवार आहे त्याचं नाव आहे प्रमिला जाधव. यांना 34 मतं मिळालेली आहे, विजयी झालेले आहे. सर्व उमेदवारांचं या ठिकाणी अभिनंदन आणि या उमेदवारांना शांतचित्तानं लोकशाही मार्गानं आपलं मत गुप्तपणे देऊन त्यांना विजयी करणाऱ्या सर्व सदस्यांचं देखील अभिनंदन. हा उपक्रम राबविणारे सन्माननीय रुपाजी सर, त्यांना साथ देणारे कुंभार सर, त्यानंतर गाडेकर सर आणि पाटील मॅडम, शिंदे सर या सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. या उपक्रमाच्या माध्यमातून बँकेच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रिया लोकशाही प्रक्रियेने व्हावी म्हणून त्यांची निवडणूक घेण्यात आली.